विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नुकतीच राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर निवड झाली। या निवडीनंतर जळगावमध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा नागरी सत्कार करण्यात आला। या सत्कार सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, जयकुमार रावल, संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार व जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती होती। या सत्कार सोहळ्यात बोलताना उज्ज्वल निकम यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवावरून मोठं विधान केलं। जोपर्यंत मी राजकारणात नव्हतो तोपर्यंत कसाबविरुद्ध लढणारा योद्धा अशी माझी प्रतिमा होती। मात्र लोकसभा निवडणुकीत उभा राहिलो त्यावेळी 26/11च्या हल्ल्यात करकरे, कामटे व साळसकर यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने नव्हे तर राजकीय संघाच्या इन्स्पेक्टरने त्यांना मारल्याचा व मी देशद्रोही असल्याचा आरोप झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी जनतेचा संताप झाल्याने आपला पराभव झाल्याचं खासदार उज्ज्वल निकम यांनी म्हटलं।